हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ए फॉर ॲग्रिकॉसवर आपण नेहमीच प्रत्येक परीक्षेचे अपडेट्स जे आहेत ते नेहमी वेळोवेळी देत असतो. आजचा जो विषय आहे तो MCR ची PG CET जी आहे त्याचं ऍडमिशन प्रोसेस जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड आहे. मला मान्य आहे हा व्हिडिओ करायला किमान 1-2 दिवस उशीर झालाय, पण ठीक आहे. 2 दिवसामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीयेत आणि अजून ज्यांचे फॉर्म भरणं बाकी आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि माझ्या मते 2 दिवसामध्ये फार फार तर 10% मुलांनी फॉर्म भरलेले असणार आहेत. आणखी प्रिफरन्स वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टीमध्ये मुलं अडकलेले आहेत. बऱ्याच जणांनी हे जे ब्राउचर आलेलं आहे, माहिती पुस्तिका आहे, प्रोसेस कशी असणार आहे, काय नाही, याच्यामध्ये काय नियम असतील, काय डॉक्युमेंट्स लागतील, कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कुठल्या डेट्सला तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कसे प्रिफरन्स टाकायचे, त्या सगळ्यांच्या गाईडलाईन्स ज्या आहेत, त्या सगळे मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते याच्यामध्ये असतात. सगळ्या मार्गदर्शिका तुम्हाला म्हणता येईल अशी ही माहिती पुस्तिका असते. ही दरवर्षी येत असते. 56 पानाची ही माहिती पुस्तिका आहे. मला माहिती आहे बऱ्याच जणांनी ही वाचलेली नसेल, ठीक आहे. सो त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण या माहिती पुस्तिकेमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे आपल्याला माहित पाहिजेत, असे सगळे महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. ते मुद्दे माहित करून घेणार आहोत, जेणेकरून त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळून जातील ऑलरेडीच, ठीक आहे. म्हणजे ऍडमिशन प्रोसेसमध्ये नेमकं काय काय कधी कधी कसं कसं होणार आहे हे इतरांना विचारत बसण्यापेक्षा थोडंफार तुम्ही वाचून घेतलं आणि थोडंफार तुम्हाला माहित झालं तर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आणि बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला कळत जातील किंवा बऱ्यापैकी गोष्टी कन्फ्युजन जे आहे ते रिव्हील होत जातील. चलो ठीक आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फार फार तर एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ होईल, पण अर्ध्या तासामध्ये तुम्हाला हे पूर्ण 56 पानाचं जे हे आहे पूर्ण माहिती पुस्तक आहे ते मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे जिथे जिथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथे तिथे मी डार्क केलेलं आहे, ठीक आहे. जे आपल्याला बघायचं आहे ते सोपं जाईल तुम्हाला त्या मागण्याने, ठीक आहे. चलो, ही 2024-25 जी माहिती पुस्तिका आहे ही आहे. चलो, सगळ्यात सुरुवातीला याच्यामध्ये त्यांनी पदाधिकारी कृषी विभागाचे जे आहेत आपले MCR जे पदाधिकारी आहेत, ठीक आहे, तर ते सगळे पदाधिकारी त्यांचे नाव आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. आपले कुलपती असतील, कुलपती जे की पूर्ण 4ही विद्यापीठांचे कुलपती असतात आणि त्यांच्या खालचे जे असतात ते 4ही विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर्स म्हणजे कुलगुरू असतात, ठीक आहे. तर हे सगळ्यांचे आपल्या माननीय मंत्री महोदय यांचे सुद्धा नाव आणि नंबर दिलेला आहे. सो काय अडचण असेल तर आम्हाला कमेंट करा, डायरेक्ट नंबर दिला म्हणून कॉल वगैरे करू नका मंत्री महोदयांना, ठीक आहे. चलो ठीक आहे. नाही तर आपण ॲग्रीवाले काही करू शकतो तुफानी. तर इथून सगळी खरी तर माहिती पुस्तिकातले जे नियम आणि प्रस्तावना जे आहे ते इथून सुरू होतात. प्रस्तावनामध्ये काही नाही, ठराव वगैरे घेतात ते आणि ठराव झाल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने ही बिझनेस सोल्युशन कंपनी अॅनालिटिका बिझनेस सोल्युशन कंपनी आहे, ती ऑनलाईन पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया तुमची राबवून घेणार आहे, ठीक आहे. ही प्रायव्हेट फर्म आहे, ठीक आहे. 4ही कृषी विद्यापीठाचे नाव आणि त्यांची कार्यक्षेत्र दिले आहेत. आता हे कार्यक्षेत्र मॅक्झिमम जणांना माहित असतात, ठीक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत एवढे सगळे जिल्हे येतात. हे सगळे जिल्हे MPKVच्या अंडर येतात, हे सगळे PDKVच्या अंडर येतात, परभणीच्या अंडर एवढे जिल्हे येतात आणि BSKKV दापोलीच्या अंडर एवढे जिल्हे येतात, ठीक आहे. आता हे कार्यक्षेत्र माहित असणं कशासाठी गरजेचं आहे, तर हे कार्यक्षेत्र माहिती असणं याच्यासाठी गरजेचं आहे की नंतर तुम्हाला M कोटा आणि U कोटा ह्या 2 कन्सेप्ट तुम्हाला येतील पुढे, ठीक आहे. त्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला कार्यक्षेत्र असणं माहिती गरजेचं आहे. बघा, काही बेसिक टर्म्स इथे दिलेले आहेत ज्या की प्रोसेसमध्ये तुम्हाला कामाला येतील. जसं की M कोटा काय आहे, U कोटा काय आहे, स्पॉट राऊंड काय आहे, ठीक आहे. त्या सगळ्या म्हणजे तुमच्या मनातल्या प्रत्येक कन्फ्युजनचं सोल्युशन या PDF मध्ये आहे. ही PDF आपण टेलिग्रामला टाकलेली पण आहे, बट त्याच्यामध्ये पण महत्वाचं काय आहे हे तुम्हाला मी सांगत चालणार आहे. बघा, U कोटा आपल्याला माहित पाहिजे, कारण U कोटामध्ये आपण येतो की आपण M कोट्यामध्ये येतो हे आपल्याला प्रिफरन्स टाकताना लक्षात घ्यावं लागतं. U कोटा म्हणजे काय, ते युनिव्हर्सिटी कोटा म्हणजे काय, तर त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये जर तुम्ही राहणार असाल, त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधले जर तुम्ही रहिवासी असाल किंवा, ठीक आहे, जर जन्म झाल्याचा सक्षम प्रतिनिधी जन्म दाखला असेल तुमचा त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून पात्रता पदवी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तो U कोटा असतो, ठीक आहे. आता जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही राहता साताऱ्याला, तुमचं साताराचं गाव आहे, ठीक आहे, सातारा गाव आहे. आता सातारा जो आहे तो MPKVच्या अंडर येतो, राईट. मग MPKV तुमचा U कोटा असेल का, नाही. इथला जन्मदाखला तुमचा आहे, पण हे UG साठी हे अप्लाइड आहे. PG साठी काय आहे, PG साठी तुमची UG कुठे झालेली आहे हा महत्वाचा क्रायटेरिया आहे. तुमची UG समजा MPKV मधून झालेली असेल, MPKV अंडरच्या कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजमधून गव्हर्नमेंट कॉलेजमधून झाली असेल तर तुमच्यासाठी U कोटा MPKV असेल. पण जर तुमची UG परभणीला झालेली असेल, VNMKV ला झालेली असेल तर VNMKV विल बी युअर M कोटा, ठीक आहे. कार्यक्षेत्रातून संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे
अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना कृषी विद्यापीठ कोटा किंवा यू कोटा असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहित पाहिजे. हा यू कोटा पाहिला का? आता बघा यम कोटा काय आहे. ठीक आहे, यम कोटा काय आहे? यम कोटा म्हणजे काय? यम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा. ज्या उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले उमेदवार पाहिजेत, नसल्यास विद्यापीठ सोडल्याच्या दाखल्यावर महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाण तुमचं इथलं महाराष्ट्रातलं पाहिजेत, किंवा तुमचा यू कोटा सोडून बाकी सगळं जे कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही आता एमपीकेव्ही समजा तुमचा, आपण मागच्या उदाहरणात पाहिलं VNMKV जे आहे ती यू कोटा होतं. ठीक आहे, मग VNMKV सोडून बाकी तिन्ही विद्यापीठांसाठी तुम्ही एम कोट्यामध्ये येतात. ठीक आहे, एम कोट्यामध्ये येतात. ठीक आहे, जिथं तुमची UG झाली आहे त्याच्यासाठी तुम्ही यू कोटामध्ये, आणि बाकी सगळ्या तिन्ही विद्यापीठांसाठी तुम्ही यू कोटामध्ये येतात. आलं लक्षामध्ये? सॉरी सांगताना चुकलो मी. जिथं तुमची UG झालेली आहे, हे सिंपल सूत्र लक्षात ठेवा, तिथं तुम्ही यू कोट्यामध्ये येता, आणि बाकी सगळ्या तिन्ही विद्यापीठांसाठी तुम्ही यम कोट्यामध्ये येतात. ठीक आहे, यम कोट्यामध्ये येतात. ओके, चलो, इतकं सिंपल आहे ते, लक्षात ठेवा, जास्त कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, यम कोट्यामध्ये उरलेल्या तिन्ही विद्यापीठांसाठी आणि यू कोट्यामध्ये जिथं तुमची UG झाली आहे तिथं. ठीक आहे, आता ज्या मुलांची UG बाहेरून झालेली आहे, म्हणजे आता मला फोन आला एकाचा मध्य प्रदेशमधून UG झाली, तर त्याच्यासाठी जर तो महाराष्ट्रातला रहिवासी असेल तर जिथं त्याचा जन्म झालेला आहे तो यू कोटा, बाकी सगळे यम कोटा. राईट, ठीक आहे, चलो. आता हा यम कोटा आणि यू कोटा आहे, याच्या पलीकडे हे राज्य बाहेरील कोटा जो आहे, राज्याबाहेरील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी OS कोटा काय, तर मागच्या 10 वर्षापैकी जवळपास सतत 3 वर्ष जर तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असाल तर तुम्ही या OS कोटासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा OS कोटाच्या जे रिझर्व्ह जागा आहेत त्यासाठी तुम्ही इलिजिबल असता. ठीक आहे, त्यानंतरची कन्सेप्ट आहे तिसरी प्रवेश फेरी. ठीक आहे, याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो. स्पॉट राऊंडची ज्यावेळेस हे येईल, स्पॉट राऊंडचे जे डेट्स आहेत त्याच्या आधी मी पूर्ण स्पॉट राऊंडची प्रोसेस तुम्हाला समजून सांगेल. सध्याला एवढंच लक्षात घ्या की तुमचे 2 राऊंड होणार आहेत. ठीक आहे, ह्या दोन्ही राऊंड मधून ज्या जागा रिक्त राहतील, व्हॅकंट राहतील, ठीक आहे, त्या जागांसाठी स्पॉट राऊंड होणार आहे. ठीक आहे, त्या स्पॉट राऊंड मध्ये मग काही घेणं नाही तुमचं मेरिट किती आहे, तुम्हाला स्पॉट राऊंडला फिजिकली तिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रेझेंट राहावं लागणार आहे त्या विद्यापीठाच्या मुख्यालयी. ठीक आहे, विद्यापीठाच्या मुख्यालयी तुम्हाला त्या उमेदवाराला स्वतः उपस्थित राहावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ज्या विद्यापीठात ऍडमिशन पाहिजे त्या विद्यापीठामध्ये जेवढं काय व्हॅकन्सी राहतील या 2 राऊंड झाल्याच्या नंतर त्या सगळ्या व्हॅकन्सी ते डिस्प्ले करतात, आणि तिथं तुम्हाला फिजिकली जाऊन आलेल्या मुलांपैकी तुम्हाला मेरिट मध्ये यायचं आहे. ठीक आहे, आलेल्या मुलांपैकी, आलेले मुलं 2 असतील, 5 असतील, 10 असतील, 20 असतील, किती असू शकतात. ठीक आहे, सो त्याच्यामधून मग तुम्हाला ते स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन भेटू शकतं. हा एक गॅम्बल आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे इथपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे की नाही ही तुमचा कॉल आहे. थर्ड राऊंडला रिस्क असते. ठीक आहे, आता काही जण ते स्टॉक मार्केटमध्ये 20-20 रुपये टाकायले आणि मग डायलॉग मारायला, तसं रिस्क आहे, तो रिस्क आहे, पण असा रिस्क काही कामाचा नाही जो तुमच्या जीवावर येऊ शकतो. ठीक आहे, चलो, कदाचित तुम्हाला थोडंसं दिसत पण नसेल हे ब्राउचर, बिकॉज थोडासा फोकस बिघडलेला आहे कॅमेराचा, पण ठीक आहे, मी वाचून दाखवतो, तुम्हाला काय अडचण नाही. तर ह्या महत्वाच्या 3 टर्म्स आहेत, हे सगळ्यांना माहित पाहिजेत. यम कोटा काय आहे, यू कोटा काय आहे, आणि स्पॉट राऊंड तर सगळ्यांना माहितच असतो. ठीक आहे, स्पॉट राऊंडवर मी डिटेल एक व्हिडिओ करेल, काय अडचण नाही. यू कोटा जिथं तुमची UG झाली तो, किंवा तुमचा जिथं जन्म झाला तो, आणि यम कोटा रिमेनिंग सगळाच. ठीक आहे, रिमेनिंग तिन्ही विद्यापीठांसाठी तुम्ही यम कोटामध्ये आहेत. ठीक आहे, चलो, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पदव्युत्तर अभ्यासक्रम जो आहे तो ऍडमिशन कसं घेणार आहे. ठीक आहे, ऍडमिशन तुमची CET झालेली तुम्हाला माहित असेल, MCR ची CET जी झालेली आहे त्याच्यामध्ये जे काय मार्क्स तुम्हाला पडलेले त्याची रँकिंग तुम्हाला दिलेली, त्याच्या रँकवर काहीही डिपेंड नाही. याच्यामध्ये ते जे मार्क्स आहेत ते मार्क्सला 70% काउंट करतील, आणि तुमची UGचा CGPA जो आहे तो 30% काउंट करतील, आणि ह्या दोघांमध्ये मिळून मग तुमचं ऍग्रिगेट तयार होईल. त्या ऍग्रिगेट मध्ये नंतर तुमचे अंतरिम फायनल यादी तयार होईल. ठीक आहे, बरेच जणांना असं असेल की CET मध्ये कमी मार्क आहेत पण UG मध्ये चांगले आहेत ग्रेड, त्यांची रँक वर जाईल. बऱ्याच जणांना CET मध्ये जास्त मार्क आहेत पण इकडे थोडं कमी आहे, डिग्रीमध्ये त्यांनी थोडंसं जास्त उन्हाळक्या केल्या. ठीक आहे, मग त्यांचं पुन्हा आणखीन ग्रेड कमी जास्त होऊ शकतो. सो ऍग्रिगेटवर तुमचं ऍडमिशन होणार आहे. ऍग्रिगेट ही मेरिट आहे, ऍग्रिगेटवर तुमचं मेरिट ठरणार आहे, फक्त UGच्या CGPA वर किंवा फक्त याच्या CETच्या मार्क्सवर ठरणार नाही. ठीक आहे, सो दोन्हीचाही खूप महत्वाचा रोल असणार आहे त्याच्यामध्ये. या दोन्हींना कॉमन करून ऍग्रिगेट बनणार आहे, त्या ऍग्रिगेटवर तुमचं मेरिट ठरणार आहे. ठीक आहे, चलो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
हा एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर आहे बघा, ह्यांच्यात त्यांनी हे दिलेले इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेत. बीएससी ऍग्रीसाठी कोण कोण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आता बरेच जण विचारतात की सर आमचं बायोटेक आहे, आम्ही ऍग्रीला ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा बायोटेक आहे हॉर्टीला ऍडमिशन घेऊ शकतो का. त्या सगळ्या म्हणजे हे बीएससी एमएससी ऍग्रीसाठी हे एवढ्या जर कुठल्या याच्यापैकी कुठली एक डिग्री झालेली असेल तरी चालेल. बरेच जण कर्नाटकमध्ये असतात आणि त्यांचं मग हे असं काहीतरी झालेलं असतं, बीएससी पशुसंवर्धन, बीएससी अॅनिमल हजबंडरी आहे धारवडमध्ये, ठीक आहे, किंवा बीबीएम केलेलं आहे काही काही जणांनी, ठीक आहे, बॅचलर इन बिझनेस, बॅचलर इन बीबीएम, ठीक आहे, बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट वगैरे असेल, किंवा हे बीएससी उद्यानविद्या हे तर माहिती आहे आपल्याला, बीएससी फॉरेस्ट्री, बीएससी ऑनर्स फॉरेस्ट्री, बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी. तर हे असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. यापैकी कुठल्याही कुठल्याही डिग्रीमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही एमएससी कृषीसाठी काय आहात, इलिजिबल आहात. अरे यार, चलो, तर हे तुम्ही एमएससी साठी इलिजिबल आहात. एक सेकंड ना, कुछ तो हो गया है इधर. ओके बॉस, चलो नेक्स्ट आहे एमएससी हॉर्टी. एमएससी हॉर्टी साठी तुमचं ऍग्री झालेलं असेल, हॉर्टी झालेलं असेल, बीएससी ऑनर्स हॉर्टी झालेलं असेल, बीएससी ऑनर्स फॉरेस्ट्री झालेलं असेल वगैरे वगैरे, ठीक आहे. तर हे सगळे तुम्ही ऍग्रीला ऍडमिशन, हॉर्टीला ऍडमिशन घेऊ शकतात. चलो पुढे बघू, एमएससी फॉरेस्ट्रीला कोण कोण ऍडमिशन घेऊ शकतात. तर एमएससी फॉरेस्ट्रीला हे सगळे बीएससी ऍग्रीवाले सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात, बीएससी हॉर्टीवाले सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात, बीएससी फॉरेस्ट्रीवाले सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. चलो ठीक आहे. मग एमएफएससी आहे, एमटेक आहे वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्टीचं त्यांनी दिलेलं आहे. आपल्यासाठी महत्वाचं फक्त ऍग्री हॉर्टी आहे. बरेच जण आता एबीएम पण करणार आहेत, ठीक आहे, बरेच जणांची एबीएम साठी पण कॉल येणार आहेत. सो एमबीए ऍग्री किंवा एबीएम असं काहीही म्हणता येईल त्याला, ठीक आहे. एमबीए ऍग्री याच्यासाठी तुम्ही एबीएम ची परीक्षा दिलेली पाहिजे, ठीक आहे. एमसीआर ची एबीएम ची परीक्षा दिलेली पाहिजे. ती जर दिलेली असेल आणि तुमची याच्यापैकी कुठली जर डिग्री असेल तर तुम्ही इझिली त्याला फॉर्म भरू शकता, ठीक आहे, आणि ऍडमिशन घेऊ शकता. हे पीएचडी आहे, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्हाला पीजी करायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. आपल्यासाठी महत्वाचं जे आहे तेच बघणार आहे मी. चलो ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्रवेश क्षमता यांनी इथे दिलेली आहे. हा टेबल खूप महत्वाचा आहे. कॅपॅसिटी दिलेली आहे, ठीक आहे, कॉलेज वाईज कॅपॅसिटी दिलेली आहे आणि खूप महत्वाचे आहे. बघा, हा बघा, हे राहुरी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठाचे हे 4 कॉलेज, एक पुणे आहे, राहुरी आहे, कोल्हापूर, धुळे, बारामती, आणि यांची प्रत्येक विषयाची दिलेली आहे, ठीक आहे. ऍग्रोनॉमीची किती आहे, जीपीबीची किती आहे, पॅथॉलॉजीची किती आहे, बीज तंत्रज्ञान म्हणजे सीड टेक्नॉलॉजीची किती आहे, इकॉनॉमिक्सची किती व्हॅकन्सी, प्रत्येक डिपार्टमेंटची व्हॅकन्सी प्रत्येक कॉलेजची त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे. सो ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर इथं टोटल दिलेली आहे, ठीक आहे. पुण्याच्या 60 जागा आहेत, राहुरीच्या 149 जागा आहेत, कोल्हापूरच्या 48 जागा आहेत, धुळ्याच्या 24 जागा आहेत, बारामतीच्या 27 जागा आहेत. बारामतीचा किस्सा वेगळा आहे, तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. त्याच्यानंतर अकोलामध्ये बघा, अकोला विद्यापीठामध्ये 162 जागा आहेत, अमरावतीला 18 जागा आहेत, नागपूरला 97 जागा आहेत. अमरावतीला फक्त 2 डिपार्टमेंट आहेत, एक इकॉनॉमिक्स आहे आणि एक एक्सटेन्शन आहे, बाकी कुठलंही डिपार्टमेंट नाहीये, ठीक आहे. परभणीच्या बघा, लातूर, बदनापूर आणि एकूण दापोलीच्या 63 जागा आहेत, ठीक आहे. सो असं टोटली त्यांनी असं सांगितलं की पूर्ण 4ही विद्यापीठामध्ये मिळून 898 जागा आहेत जवळपास, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी पुन्हा हे पण दिलेलं आहे, युनिव्हर्सिटी वाईज पण दिलेलं आहे पुढे. हा, बरेच जण हॉर्टिकल्चर साठी पण, हॉर्टिकल्चर मध्ये सर माझी रँक चांगली आहे, ऍग्रिकल्चर मध्ये माझी रँक थोडी खाली आहे, हॉर्टिकल्चर मध्ये चांगली आहे, मग मी हॉर्टिकल्चर मधून अप्लाय करू का असं म्हणतात. पण बघा भावांनो, इथं बघा ऍग्रिकल्चरच्या जागा किती आहेत, 898 जागा आहेत, ठीक आहे. आणि इथे हॉर्टिकल्चरच्या जागा किती आहेत, 140 जागा आहेत फक्त. म्हणजे तुमची रँक चांगली असून काय फायदा नाही, तिथं व्हॅकन्सी पण कमी आहेत, ठीक आहे. व्हॅकन्सी पण कमी आहेत म्हणजे कॉम्पिटिशन पण तिथं जास्त असणार आहे, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, प्रत्येक याचे दिलेले त्यांनी ऍग्री इंजिनिअरिंग साठी, हॉर्टिकल्चर साठी वगैरे वगैरे, ठीक आहे. आता एमबीएचं बघा, एमबीएच्या जागा कुठे कुठे आहेत. एमबीएचे हे बरेच जण विचारतात की सर एबीएमचा आम्ही पेपर दिलेला आहे आणि त्यासाठी कसं करू. तर एबीएमच्या एवढ्या जागा आहेत बघा, लक्षात घ्या. पुण्यामध्ये आहेत, बारामतीमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, चाकूरमध्ये आहेत, ठीक आहे. हे त्यातलं पुणे, नागपूर, चाकूर हे गव्हर्नमेंट आहे, बारामती हे प्रायव्हेट आहे, ठीक आहे, प्रायव्हेट आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये जर आता बघायचं झालं तर याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी कुठली येते, म्हणजे ऍडमिशन तुम्हाला इझिली भेटून जाईल. एबीएम मध्ये जास्त कॉम्पिटिशन नसतं आणि गव्हर्नमेंट एबीएम ला जागा पण 30 आहेत, जास्त काही नाही आहेत.
बट ठीक आहे, मग तुम्हाला टाकताना होम युनिव्हर्सिटी लक्षात घ्या आणि शक्यतो इंडस्ट्रियल एरिया लक्षात घ्या. जसं की पुण्यामध्ये तुम्हाला बाकीचे काही काम करता येतील, म्हणजे एक्सपिरियन्स घेत घेत शिकता येईल. नागपूरमध्ये पण इंडस्ट्रियल एरिया चांगला आहे ऍज कम्पेअर टू चाकूर आणि बारामती. चलो ठीक आहे, तर हा विचार करून या 4 गोष्टींचा तुम्ही ऑप्शन द्या. चलो ठीक आहे. हा, इथं महत्वाचं आहे जिथे जिथे हॅशटॅग केलेला आहे तिथं 20% जागा या व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव आहेत. व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? रोकडेवाला म्हणजे पैशाचा. वहां पे पैसा फेको ऍडमिशन ले लो असं असतं. ठीक आहे. सो मॅनेजमेंट कोट्यामध्ये 20% जागा आहेत. पण मॅनेजमेंट कोटामध्ये सर सगळं तर गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. मग काय, बारामतीचं कॉलेज नवीन आहे. ठीक आहे, म्हणजे गेल्या वर्षीपासून ऍडमिशन घेते MSc साठी, आणि बारामतीच्या कॉलेजला जिथे जिथे वॅकन्सी तिथे त्यांनी हॅशटॅग दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या जेवढ्या काही जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत, बारामतीच्या समजा इथं 30 जागा दाखवल्या. ठीक आहे, त्याच्या 20% जागा म्हणजे जवळपास 20% म्हणजे 6 जागा. 6 जागा काय आहेत? मॅनेजमेंट कोट्याच्या असणार आहेत. मॅनेजमेंट कोट्यातून ते भरू शकतात. मॅनेजमेंट कोट्यातून भरू शकतात म्हणजे ते मॅनेजमेंट कोट त्यांच्या ओळखी पाळखीने किंवा त्यांच्या फक्त परीक्षा दिलेली असावं त्यामुळे त्याला ते ऍडमिशन देऊ शकतात. ठीक आहे, आता जास्त बोलत नाही मी, बाकी तुम्हाला माहिती आहे मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय असतं, ते यूज झाले तुमचं. ठीक आहे. सो प्रत्येक डिपार्टमेंटचे जे काही जागा आहेत, समजा 10 जागा आहेत एखाद्या डिपार्टमेंटला, त्यातल्या 2 जागा त्या मॅनेजमेंट कोट्याला असतात. ठीक आहे, ओके. मॅनेजमेंट कोट्यातून भरण्याची मुभा दिलेली. बाकी कुठल्याही कॉलेजला कुठल्याही विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट कोटा नावाची गोष्ट नाही. मॅनेजमेंट कोटा फक्त बारामती कॉलेजसाठी आहे. चलो ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाची सूचना आहे, आता ज्या काही जागा तुम्हाला सांगितल्यात, ठीक आहे, किती सांगितल्यात? जवळपास 898 सांगितल्यात ना ऍग्रीच्या जागा. ठीक आहे, 898 तुमच्या सगळ्या MCR थ्रू तुम्हाला भरायच्या नाहीयेत भावांनो. याच्यातल्या पण काही जागा ICR थ्रू मुलं येतात, माहितीये का तुम्हाला? MSc ला ICR थ्रू, जसं UG ला तुमच्या सोबत होते MP चे, केरळचे मुलं, ठीक आहे, आंध्र प्रदेशचे मुलं, तसे ते PG ला पण असणार आहेत. ठीक आहे. सो PG ला जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी पण काही जागा राखीव असणार आहेत. सो एकूण प्रवेश क्षमतेच्या 30% जागा या भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजे ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च साठी राखीव असणार आहेत. तर त्या जवळपास 30% असणार आहेत. 30%. ओके. जर आपण याला राऊंड फिगर 900 कन्सिडर केलं तर बघा 30% किती होतात? 9×27 270 जागा. सो आता 900 मधून 970 जर तुम्ही काढलं तर एकूण किती उरतं बघा तुम्हाला? 630. यस, 630. 630 जागा ह्या MCR साठी आहेत राखीव, बाकी उरलेल्या ICR साठी. बरं, मग ICR साठी ते लगेच काय करतात? बाजूला ठेवतात का? नाही. तुमची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत जर ICR कडनं डिमांड आली की आम्ही एवढी ऍडमिशन प्रोसेस केली, एवढे तुमच्या विद्यापीठात आम्हाला व्हॅकन्सी पाहिजेत, तर ते तेवढे रिकामे ठेवतात. अदरवाईज जर काही त्यांचं आलं नाही तर ते जागा भरतात पण. ठीक आहे. सो पण तरी पण तुम्ही मिनिमम जागा तुम्ही 630 एवढं कन्सिडर करून चला. ठीक आहे, 630 जागा कन्सिडर करून चला. 630 जागा तुमच्या आहेत आणि बाकीच्या 270 जागा ICRच्या मुलांच्या आहेत. प्रत्येक कॉलेजला तेवढी डिमांड येत नाही. ठीक आहे. आता जे सब कॅम्पस कॉलेज आहे तिथं ICRचं कोणी येत नाही, मग त्यावेळेस तिथली जागा ते भरून घेतात, MCR थ्रूच भरून घेतात, काय अडचण नाही. ठीक आहे. सो याच्यापेक्षा जास्त आहेत पण याच्यापेक्षा कमी नाहीत. मिनिमम जागा एवढ्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. अन्यथा अशा रिक्त जागा तिसऱ्या प्रवेश फेरीद्वारे भरण्यात येतात. म्हणजे जर 2 राऊंड मध्ये जरी भरल्या नाही, 2 राऊंड पर्यंत वाट पाहतात तुमची की ICRचं जर काही लेटर आलं विद्यापीठाला की आम्ही तुमच्या या कॅम्पसमध्ये या डिपार्टमेंटला एवढे ऍडमिशन आम्हाला द्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही जागा राखीव ठेवा, व्हॅकंट ठेवा, असं जर सांगितलं तर ठीक आहे. जर नाही सांगितलं ICRने तर थर्ड राऊंडला, स्पॉट राऊंडला त्या व्हॅकंट जागा त्या ओपन करतात आणि व्हॅकंट जागा सुद्धा त्या रिकाम्या भरून घेतात. ठीक आहे, थर्ड राऊंडला. ओके. चलो. सो याच्यापेक्षा जास्तच जागा असणार म्हणजे. ठीक आहे, 630 पेक्षा जास्तच येणार. सब कॅम्पसला कोणी घेत नाही ऍडमिशन. ओके. सो या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे एकूण तुमच्या नशिबात किती जागा आहेत हे तुम्हाला सांगायचं मला. ठीक आहे. आता तिथं तुम्ही कॉलेज वाईज, डिपार्टमेंट वाईज पाहिलं, इथं विद्यापीठ वाईज बघा, राहुरीमध्ये 426 जागा आहेत MSc साठी, अकोलामध्ये 400 जागा आहेत, परभणीमध्ये 373 आहेत आणि 189 जागा फक्त दापोलीमध्ये आहेत. ओके. ठीक आहे. जर डिपार्टमेंट वाईज पाहिलं तुम्हाला तर MSc ऍग्री करायचं असेल तर 898 जागा आहेत. ठीक आहे. 898 पैकी तुम्हाला काही तिकडे आहेत, तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. ह्या 426 जागा आहेत, याच्यामध्ये MSc सगळंच आलं बरं का. MSc ऍग्री आलं, हॉर्टिकल्चर आलं, फॉरेस्ट्री आलं, मत्स्यशास्त्र आलं वगैरे. ठीक आहे. सो माझ्यामध्ये या आकड्यापेक्षा हे आकडे महत्वाचे आहेत तुमच्यापेक्षा. 898 जागा आहेत आणि 140 जागा आहेत. ठीक आहे, हॉर्टिकल्चरला आणि ऍग्रिकल्चरला. बाकी मग आपण ABMचं बघत आहोत, तर ABM ला 125 जागा आहेत महाराष्ट्रात. ठीक आहे, 4 विद्यापीठामध्ये मिळून. ओके. चलो. राहुरीत जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 308 मध्ये यावं लागेल. होय, ये क्या हो गया? 308 मध्ये यावं लागेल. अकोलामध्ये 277 मध्ये यावं लागेल. ठीक आहे.
पहिल्या 308 मध्येच सगळेजण कॉम्पिटिशन मध्ये असतात, त्याच्यानंतर मग अकोला, परभणी, दापोली याच्यामध्ये थोडंसं कारभार खालीवरी होतो. चालेल, ठीक आहे. सो राहुरी सगळ्यांचं ओढा असतो, राहुरीमध्ये सगळ्यांचाच प्रिफरन्स असतो. त्यामुळे टॉप 308 मध्ये तुम्ही जर आलात तर राहुरी विद्यापीठामध्ये म्हणजे राहुरी विद्यापीठातच नाही तर राहुरी आलं, त्याच्यामध्ये पुणे आलं, त्याच्यानंतर आपलं कोल्हापूर पण आलं, ठीक आहे. आणखीन कुठं आहे? धुळे आहे, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर पुन्हा आणखीन तुमचं बारामती पण याच्यामध्येच कन्सिडर करतील, ठीक आहे. सो ह्या 5 कॅम्पसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 308 जागांमध्ये यावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. पहिल्या 308 मध्ये यावं लागेल. मॅक्झिमम पोरं इथं प्रिफरन्स टाकतात, काय अडचण नाही. त्याच्या खाली जरी असेल तरी येऊ शकता तुम्ही. कसं ऍडमिशन घेता येईल ते सांगतो मी तुम्हाला, काय काळजी करू नका. उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त सीईटी दिलेली असेल, ऍग्रीसाठी वेगळी, हॉर्टीसाठी वेगळी, ईबीएम साठी वेगळी, तर तुम्हाला वेगवेगळे अर्ज करायची गरज नाही. एका अर्जामध्येच तुम्ही तुमचे काय ते प्रिफरन्स टाकू शकता. ओके, ठीक आहे. आणि जर तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरले तर शेवटचा केलेला फॉर्म जो आहे तोच तो कन्सिडर करणार आहे, ठीक आहे. सो एक तर चुका करूच नका, चुका केल्या तर डबल तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, ठीक आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या विद्याशाखा आहेत तुमच्या, वेगवेगळ्या ॲग्रोनॉमी आहे, हॉर्टिकल्चर, आयबीएम आहे, त्या सगळ्यांसाठी तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. चलो, प्रवेश अर्जाची प्रत किंवा इतर कोणतेही कागदपत्रे टपालाने, कुरिअरने वगैरे कोणी पाठवायचे नाही. सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं फीस जी आहे ती ओपन साठी 1,500 रुपये असणार आहे. आणि बाकीच्या आरक्षित प्रवर्ग आहेत म्हणजे एससी असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, एनटी असतील, सगळे रिझर्वेशन वाले सगळे 750 रुपये फीस असणार आहे, ठीक आहे. 750 रुपये आणि ओपनला 1,500 रुपये, लक्षात घ्या. चलो, ठीक आहे. फीस महत्वाची आहे. फीस तुम्हाला एवढी भरायची आहे. बघा, तुम्ही परीक्षा देताना पण 600-700 रुपये फीस भरलेली आहे आणि आता ऍडमिशन घेताना सुद्धा 1,500 फीस भरताय. तर तुम्ही याला तोंडचा खेळ समजू नका, मजाकमध्ये घेऊ नका, लाईटली घेऊ नका. खूप सिरियसली ह्या प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास करून, त्याचं अनालिसिस करून ते प्रेफरन्स टाका आणि ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. पैसे वडील देतात म्हणजे ते काय हवेतून देत नाहीत, बापाचाही कष्टाचा पैसा आहे, उगाच वाया घालू नका, ठीक आहे. माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना. नाहीतर तू काय टाकलंस प्रिफरन्स, मग तसेच मी पण टाकतो. ही जर तुमची मेंटॅलिटी असेल तर मग बिलकुल काय कामाची नाही. ही म्हणजे एकदम अडाणी शेतकऱ्याची मेंटॅलिटी झाली. तू काय युरिया टाकला का, मी पण युरिया टाकतो, ठीक आहे. अरे पण झाडाला लागतंय काय, तुझं झाड कोणचं, त्याचं झाड कोणचं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे तुमचे मार्क किती, त्याचे मार्क किती, त्याचे ऍग्रिगेट किती, तुझं ऍग्रिगेट किती, ठीक आहे. यानुसार तुमचा स्वतःचा अनालिसिस करा आणि स्वतः प्रिफरन्स टाका. उगाच मित्रांना टाकलाय म्हणून टाकू नका, तुमचे भरपूर पैसे वाया जाणार त्याच्यामध्ये, ठीक आहे. चलो, उमेदवाराने अर्जासोबत खालील दर्शवलेले कागदपत्र जे आहेत, कागदपत्राचे ज्या पुढच्या प्रती आहेत त्या स्कॅन करून अपलोड करायच्यात, ठीक आहे. अपलोड करायच्यात. मग अपलोड काय काय करायचे त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक आहे सामायिक परीक्षेचं गुणपत्रक म्हणजे सीईटीची मार्कशीट. आता हे महत्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत हे सांगणार आहे मी फटफट, ठीक आहे. सीईटीची मार्कशीट लागणार आहे, टीसी लागणार आहे, महाविद्यालय सोडल्याचा दाखला म्हणल्यावर, आणि ज्यांचा सध्या ऍडमिशन आहे कुठेतरी त्यांचं बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर हे ज्यांचं ऍडमिशन गेल्या वर्षी ज्यांनी घेतलेलं आहे, समजा गेल्या वर्षी बरेच जणांनी एमएससी ला ऍडमिशन घेतलेलं असतं कुठेतरी, फॉर एक्झाम्पल बदनापूरला घेतले, लातूरला घेतले, त्यांना आणखीन अपग्रेड होण्याचं काहीतरी इच्छा असते की मला आणखीन चांगले मार्क पडू शकतात. त्यांनी यावर्षी पुन्हा एमसीआर जर दिलेली असेल तर त्यांचं सध्या जे ऍडमिशन आहे तिथून त्यांना बोनाफाईड घ्यावं लागेल आणि मग पुन्हा त्या प्रोसेसमध्ये एंट्री करून मग त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं तर ऍडमिशन भेटेल. चलो, ठीक आहे. सो मॅक्झिमम जणांना टीसी लागेल, ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांना बोनाफाईड लागेल, ठीक आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर उमेदवाराचं प्रमाणपत्र 3 महिन्याच्या आत सादर करणं आवश्यक आहे. कुठलं? महाविद्यालय सोडल्याचं. जर तुम्ही बोनाफाईड अपलोड केलं असेल तर त्याच्यानंतर ऍडमिशन घेतल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला टीसी किंवा मायग्रेशन, टीसी तर भेटणार नाही तुम्हाला, पण मायग्रेशन तुम्हाला लागेल. 3 महिन्याच्या आत मायग्रेशन लागेल. चलो, ही गोष्ट लक्षात घ्या. मायग्रेशन कोणाला लागतं? जे बाहेर राज्यातून आलेत किंवा ज्यांचं यावर्षी फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे त्यांना डबल फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं, अशा लोकांचंच मायग्रेशन लागतं, बाकीच्यांचं मायग्रेशन लागत नाही, ठीक आहे. बाकीच्यांचं मायग्रेशन बऱ्याच वेळा कॉलेजेस पाठवतात, ठीक आहे. शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते लागेल, ठीक आहे. शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र लागेल ज्याच्यावर तुमची जन्मतारीख असते, ठीक आहे. डेट ऑफ बर्थ असते किंवा तुमचा जन्म दाखला लागेल, ठीक आहे. जन्म दाखला लागेल. सो शाळा सोडल्याचं जे प्रमाणपत्र आहे तर त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असते, म्हणजे शाळेची टीसी किंवा आपली कॉलेजची टीसी, दोन्हीपैकी कुठलीही टीसी असेल तर चालते. तुम्ही वर जर कॉलेजची टीसी दिली असेल तर बाकी काही अडचण येत नाही, ठीक आहे. 2023-22-23 किंवा 23-24 या वर्षातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांचं शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र लागेल. कधीचं? 22-23 किंवा 23-24चं शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र लागेल, ठीक आहे. ओके, तहसीलदाराने दिलेलं शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर या उमेदवाराचं जात वय, जे मुलं ओबीसी मध्ये आहेत, एससी मध्ये आहेत, एसटी मध्ये आहेत, ज्यांना कास्ट रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, ठीक आहे. सो कास्ट व्हॅलिडिटी ही फार गरजेची आहे.
कास्ट व्हॅलिडिटी मध्ये त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे तुम्हाला. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये बघा, रिसेंटली जे ओबीसी मध्ये आलेले आहेत, कोण, जे कुणबी मराठा आहेत, ज्यांना रिसेंटली ओबीसी सर्टिफिकेट भेटलेले आहेत, त्यांची कास्ट, आता मला आज सकाळी मेसेज आला एका स्टुडंटचा, ओबीसी टाकू की ओपन टाकू म्हणून. तिला म्हणलं मेरिट जे आहे ते तर जवळपास सारखंच लागतं, ठीक आहे, पण ओबीसीतून टाकायचं असेल तर तुमची व्हॅलिडिटी आलेली आहे का हे बघा आधी, ठीक आहे, व्हॅलिडिटी आलेली आहे का बघा, कारण व्हॅलिडिटी आज जरी नाही लागली तुम्हाला तरी उद्या कधीतरी लागते. मुळात त्यांनी काय सांगितलं की व्हॅलिडिटी अपलोड कराच, इन केस तुमची व्हॅलिडिटी आलेली नसेल, जसं की तुमचं रिसेंटली तुम्ही ओबीसी मध्ये गेला आहात किंवा एससीबीसी नावाचा एक नवीन प्रवर्ग आहे, ठीक आहे, एससीबीसी, ठीक आहे, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, ठीक आहे. सो आर्थिक आणि सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटक असा जो एक आहे, ठीक आहे, त्याच्यात इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी जीआर नुसार की या जीआर नुसार जे एससीबीसी मध्ये आलेले आहेत किंवा ओबीसी मध्ये आहेत त्यांची व्हॅलिडिटी इतक्या लवकर निघणार नाही. पण मग त्यांनी काय करायचे, व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचा आहे, अर्ज करून त्या अर्जाची पावती अपलोड करायची आहे, अर्जाची पावती अपलोड करायची आहे आणि ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा फॉर्म भरल्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला व्हॅलिडिटी त्यांना प्रोड्यूस करायची आहे. 6 महिन्याच्या आत, 6 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. सो ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करा, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये त्यांनी कमीत कमी अर्ज करून त्याची पावती अपलोड करा. पावती अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला 6 महिन्याचा अवधी भेटतो. कशासाठी? ती व्हॅलिडिटी अपलोड करण्यासाठी. चालेल, ठीक आहे. इथं हे सगळं मी जे सांगतोय मनानं काही सांगत नाही, ठीक आहे. हे इथं त्यांनी सगळ्यांनी मेन्शन केलेले, हे जीआर वाईज मेन्शन केलेले, मी टोटल वाचलेले 56 पेजेस, त्यामुळे तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे त्यांनी जीआर पण दिलेला आहे 2024 ह्या 22/7/2024 नुसार जे कॅटेगरी 22/7/2024 नुसार जे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासमध्ये जे आलेले आहेत, ठीक आहे, किंवा त्याला काय म्हणतात बघा, एसीबीसी म्हणतात का आणखीन काय म्हणतात माझ्या लक्षात नाही, सामाजिक आणि शैक्षणिक, एसीबीसीच म्हणतात, ठीक आहे, एसीबीसी म्हणतात. तर त्यांच्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, ठीक आहे. तसं अर्ज केल्याबाबतची पावती त्यांना अपलोड करायची आहे. चालेल, ठीक आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. आणि ज्यांनी कास्टचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर हे सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. नॉन क्रिमिलियर बघा, नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं आहे, ठीक आहे. चला, महत्वाचं आहे. नंतर प्रकल्पग्रस्त जर असाल तर प्रकल्पग्रस्तचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एनएसएसचं बी किंवा सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. पदवी प्रमाणपत्र, पदवी अभ्यासक्रमामध्ये पदवीच्या म्हणजे त्या 4 वर्षाच्या दिवसामध्ये जर तुम्ही राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय जर खेळ खेळला असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे. फक्त खेळच नाही तर कुठं वादविवाद, वक्तृत्व अशा स्पर्धांमध्ये जरी तुम्ही गेलेला असाल, निबंध स्पर्धा वगैरे, तर अशा स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय जर खेळला असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याचे तुमचे मार्क्स वाढणार आहेत, त्याच्यासाठी मी सेपरेट सांगतो कोणाचे किती मार्क वाढणार आहेत ते, डोंट वरी, बट मार्क वाढणार आहेत तुम्हाला, त्याचे हे लागतात, सर्टिफिकेट लागतात. स्वातंत्र्य सैनिकासाठी त्यांनी दिलेलं आहे, स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलगा किंवा स्वातंत्र्य सैनिकाचा नातू तुम्ही असायला पाहिजे. तुमच्या आईच्या आई वडील किंवा वडिलांचे आई वडील दोघांपैकी कोणी स्वातंत्र्य सैनिक जर असेल तरीही तुम्हाला काय करावं लागेल, ते तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकाचा फायदा घेता येईल. बट स्वातंत्र्य सैनिकाचा फायदा घेत असताना त्या स्वातंत्र्य सैनिकाकडनं लिहून आणावं लागतं 100 रुपयाच्या बॉन्डवर की माझा स्वातंत्र्य सैनिकाचा जो फायदा आहे, स्वातंत्र्य सैनिक मी असल्याचा जो काही शिक्षणात फायदा आहे, शैक्षणिक फायदा, मी माझ्या इतर कुठल्याही नातवाला किंवा मुलाला दिलेला नाही, हे त्याच्याकडनं प्रमाणित करून आणावं लागतं, ठीक आहे. ओके, तर हे एवढं वाचून घ्या तुम्ही यम, ज्यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिकाचा इश्यू आहे ते, ठीक आहे. आणि ज्यांना लक्षात नाही आलं त्यांनी मला पुन्हा फोन करा, मी हेच सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य सैनिकाचे आणि जर स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास त्यांच्या पती किंवा पत्नीचे 100 रुपयाच्या मुद्रांकावर उमेदवार हा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा किंवा मुलीचा मुलगा असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र लागतं त्यांना, स्वयं घोषणापत्र, ठीक. चालेल. सो स्वातंत्र्य सैनिकाबद्दल सुद्धा इथं नियम आहे. त्याच्यानंतर आपलं एनएसएसचं जे आहे, एनएसएसचं प्रमाणपत्र मॅक्झिमम जणांकडे असतं. हे एनएसएसचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला असेल तरी चालेल. त्यानंतर जर सैनिक असतील तुमचे वडील, ठीक आहे, सैनिक वगैरे असतील तर त्यांच्यासाठी पण रिझर्व्हच्या वेगळ्या जागा असतात, त्यांच्यासाठी सुद्धा सर्टिफिकेट लागेल. महत्वाचे कॉमन सर्टिफिकेट तुम्हाला सांगतो, जे मुलं पीएच आहेत, ठीक आहे, जे पीएच आहेत त्यांना सुद्धा पीएचचं सर्टिफिकेट लागेल. त्याची पण टक्केवारी 40% वर असायला पाहिजे, ठीक आहे. समजा तुमचं फिजिकली हँडिकॅप आहे, दिव्यांगत्व आहे, हाताला, पायाला, डोळ्याला कुठेतरी अशी इजा झालेली आहे जेणेकरून तुमचं दिव्यांगत्व सिद्ध होतं, पण ते दिव्यांगत्व 40% वर असायला पाहिजेत.
आणि ते 40%च्या वर तिथल्या वैद्यकीय मंडळांना म्हणजे तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलचं ते सर्टिफिकेट पाहिजे. ते सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट नंतर जर विद्यापीठाला वाटलं तर ते क्रॉस चेक सुद्धा करू शकतात, 100% करू शकतात. आताची जी पूजा खेडकरची जी केस आहे, ठीक आहे, IAS, ठीक आहे, तर त्यानुसार हे आता फिजिकली हँडिकॅपचे जे आहे ते तर क्रॉस चेकिंग होणारच आहे 100%. त्यामुळे जर कोणाकडे डुप्लिकेट असेल तर प्लीज वापरू नका, कोणाचं नुकसान करू नका, स्वतःचंही नुकसान करू नका, ठीक आहे. जर ओरिजिनल असेल तर मात्र 100% वापरा, काय अडचण नाही. अनाथ असतात काही जण, अनाथ स्टुडंटला सुद्धा रिझर्वेशन सुरू केलेलं आहे. सो त्यासाठी अनाथ प्रमाणपत्र जे आहे ते लागेल. अनाथ प्रमाणपत्र कोणाचं लागतं तर अनाथ प्रमाणपत्र हे महिला बालविकास हे जे अधिकारी आहेत, ठीक आहे, महिला बालविकास अधिकारी यांच्या सहीचं लागतं ते, ठीक आहे. सो अनाथ प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर. ही सगळी कागदपत्र जी आहेत ही व्यवस्थित अपलोड करायची, नुसतं अपलोड करायचं म्हणून करू नका, वाचनीय असावीत असं त्यांनी दिलेले आहेत. स्कॅन करून अपलोड केलेली कागदपत्र वाचनीय असावी, वाचता यायला पाहिजेत, याची खातरजमा करूनच कागदपत्रे अपलोड करावीत. अपलोड केलेली कागदपत्रे वाचनीय नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत व त्याची जबाबदारी पूर्णतः उमेदवाराची असेल. तुम्ही एखाद्या नेट कॅफेवर गेले, त्याने पटपट स्कॅन केलं ना अपलोड केलं, तुम्हाला झालं बाबा फॉर्म भरणं झालं, 500 रुपये देऊन जा, तर बिंदास जायचं नाही, कारण शेवटी जबाबदारी तुमची आहे. प्रोसेसमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर कागदपत्र अपलोड झालेली व्यवस्थित वाचता येतात का, त्याच्यावरचा दिनांक, त्याच्यावरची सही, त्याच्यावरचे मार्क्स, त्याच्यावरचे आकडे दिसतात का, हे बघायचं आणि त्याच्यानंतरच ते अपलोड करायचं. चालेल, ठीक आहे. मोबाईलमध्ये स्कॅन करत बसू नका, शक्यतो नेट कॅफेवर जाऊन स्कॅनर मध्ये स्कॅन करा चांगल्या. ओके, मोबाईलमध्ये स्कॅन करण्यात आणि त्याच्यामध्ये स्कॅन करण्यात भरपूर फरक येतो, ठीक आहे. कुठल्याही त्रुटीमुळे जर अर्ज रद्द झाला तर त्याच्यामध्ये पूर्णतः तुम्ही जबाबदार असल्याचं याच्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर काही इश्यू झालाच तर ठीक आहे, तुम्हाला 3 ते 6 तारखेचा जो विंडो आहे तो विंडो पिरियड त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. तो विंडो पिरियड दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण 3 ते 6 तारखेमध्ये तुमचं काय आहे, ग्रीव्हन्सेसचा पिरियड आहे, ठीक आहे, ग्रीव्हन्सेसचा पिरियड. त्या ग्रीव्हन्सेसमध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शन्स सोडून, म्हणजे जे तुम्ही विकल्प टाकलेले आहेत, ऑप्शन्स टाकलेले आहेत कॉलेजचे, ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी, कागदपत्र वगैरे हे जे आहेत ते तुम्हाला डबल अपलोड करता येतात, ठीक आहे, जर काय अडचण आली तर, ठीक आहे. अर्जामध्ये जास्तीत जास्त विकल्प नमूद करावेत. बघा, आता विकल्पाच्या बाबतीत त्यांनी स्वतः दिलेलं आहे, उमेदवारांनी त्यांना पाहिजे असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्राधान्यक्रम अर्जामध्ये जास्तीत जास्त विकल्प नमूद करावेत, म्हणजे मॅक्झिमम ऑप्शन्स तुम्ही अपलोड करा असं सांगितलेलं आहे. ऑप्शन टाकणं तुमच्या हातात आहे. बरेच नेट कॅफेवाले, बरेच शहाणे, बरेच सिनियर लोक, बरेच आपल्यातलेच काहीतरी ग्रुपमधले शहाणे असतात, ते सांगतात यार जिथं लागते तिथं टाकायचं, जिथं नाही लागत तिथं टाकून काय फायदा नाही, जिस गाव को नाही जाना वो रस्ता क्यों पूछना वगैरे वगैरे, त्यांना भले फिलॉसॉफी माहित असते, पण तसं बिलकुल चूक करायची नाही. ऑप्शन टाकणं तुमच्या हातात आहे आणि ती चान्स एकदाच येणार आहे तुम्हाला फॉर्म सबमिट करायच्या आधी, त्यामुळे शक्यतो सगळे ऑप्शन्स टाकायचे. तिथे लागणार आहे की नाही हे तुम्हाला आणखीन माहित नाही, म्हणूनच तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात. त्यामुळे बिलकुल तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ऑप्शन चांगल्या कॉलेजचे सगळे टाकायचे. असं बिलकुल होत नाही की तुम्ही चांगल्या कॉलेजचे टाकले, तुम्ही जर तिथे नाही लागले तर हलकं कॉलेज सुद्धा तुमच्या हातातून जाईल, असं बिलकुल होत नाही, ठीक आहे. सो ऑप्शन्स कसे टाकायला पाहिजेत, ऑप्शन टाकताना तुमचा ऍटिट्यूड कसा असायला पाहिजे, विचार कसा करायला पाहिजेत, याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे, ठीक आहे. तर तो बघा. तत्पूर्वी बघा, एकदा नमूद केलेल्या विकल्पामध्ये बदल करता येणार नाही, ही एक सूचना त्यांनी महत्वाची दिलेली आहे, ठीक आहे. नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जे एम कोटा आणि यू कोटा तुम्हाला मी सांगितलं होतं, महाराष्ट्र कोटा आणि विद्यापीठ कोटा, ज्या विद्यापीठातून तुमची युजी झाली तो यू कोटा आणि बाकी सगळे 3 विद्यापीठात महाराष्ट्र कोटा. मग याच्यामध्ये काय माहितीये का, याच्यामध्ये प्रथमतः ते राज्यस्तरीय कोटासाठी उपलब्ध जागांमधून प्रवेशासाठी विचार केला जाईल. म्हणजे आधी ते तुमचा जो आहे, तुमचा जो ऑप्शन फॉर्म त्यांच्या समोर येईल ते आधी एम कोटासाठी कन्सिडर करतील. एम कोटा म्हणजे जिथं तुमचं शिक्षण झालेलं आहे ते विद्यापीठ सोडून बाकी 3 विद्यापीठासाठी तुमचा विचार करतील, ठीक आहे. म्हणजे जर तुमचं परभणीत एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्हाला राहुरीत ऍडमिशन घ्यायला सोपं जाईल, ओके, सोपं जाईल. कारण राहुरी, दापोली आणि अकोल्यासाठी तुम्ही काय आहात, एम कोटामध्ये आहेत आणि आधी तुमच्यासाठी ते एम कोटाचाच विचार करणार आहेत. त्यानंतर त्या एम कोटामध्ये जर तुमच्या मेरिटमध्ये तुम्हाला जागा नसेल उरलेली तर मग ते यू कोटासाठी विचार करतील, ठीक आहे. सर मग ह्या जागा कशा असतात, तर एम कोटाच्या जागा 50% असतात. ज्या काही जागा त्या कॉलेजला आहेत त्याच्या एम कोटातल्या 50% जागा असतात आणि यू कोटामधल्या 50% जागा असतात. ज्यांचं राहुरीमध्ये ऍडमिशन युजी झालेलं आहे त्यांना राहुरीतच जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना मात्र हे महाराष्ट्रातले बाकीचे 3 विद्यापीठातले ऑप्शन्स टाकायचे नाहीत, त्यांना आधी विद्यापीठातलेच ऑप्शन जास्त टाकायचे, ठीक आहे. म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीतले राहुरी विद्यापीठातलेच वर टाकायचे, ठीक आहे. सॉरी. सो एम कोटा आणि यू कोटा लक्षात आलं तुम्हाला. जे राहुरी विद्यापीठाच्या बाहेरचे आहेत त्यांना ऍडमिशन घ्यायला सोपं जाईल, कारण एम कोटाचा आधी विचार होणार आहे, यू कोटाचा नंतर विचार होणार आहे, ठीक आहे. चलो, प्रवेशासाठी निवडलेल्या एम कोटा यू कोटातील गुणानुक्रमे यादी जी आहे
ती प्रसिद्ध होतीच, ठीक आहे. एम कोट्यामध्ये तुम्ही येता, एम कोट्यामध्ये तुमची किती रँक आहे, यू कोट्यामध्ये किती रँक आहे, हे सगळं तुम्हाला कळतं, ठीक आहे. प्रवेश कार्यपद्धती कशी आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्या जातील, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. त्याच्यामध्ये हे बघा, हे इथे दिले, प्रथम 50% जागा एम कोट्यातल्या विद्यार्थ्यांसाठी, नंतर 50% जागा ह्या यू कोट्यासाठी ते देणार आहेत. म्हणजे जेवढं काही जागा आहेत, जे आपण पाहिलं 898 जागा आहेत, 898 जागापैकी आपण काय विचार केला, 630 जागा ज्या आहेत त्या एमसीआरच्या मुलांना आहेत. 630 पैकी पण 315 जागा ह्या एम कोट्यासाठी जातील आणि उरलेल्या 315 जागा यू कोट्यासाठी जातील, ठीक आहे. आता हे 315 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या सांगतोय मी, प्रत्येक विद्यापीठातल्या तशा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल राहुरी विद्यापीठात 400 जागा आहेत, 400 पैकी 200 जागा बाहेरच्या विद्यापीठातून मुळे त्यांना घ्याव्या लागतील आणि 200 जागा ते त्यांच्या विद्यापीठाअंतर्गतचे जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यामधून ते घेऊ शकतात, चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे महत्वाचं, शरदचंद्र पवार, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती, याच्याबाबत काय आहे, प्रवेश क्षमतेच्या 20% जागा ज्या आहेत, 20% जागा ह्या मॅनेजमेंट कोट्याच्या, तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे. मॅनेजमेंट कोट्यामधून ते घेऊ शकतात. मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजे त्यांना फक्त फॉर्म, तुम्ही परीक्षा दिलेली पाहिजेत, मेरिट लिस्ट मध्ये नाव पाहिजेत, बाकी तुम्हाला घेऊन टाकतात, काय अडचण नाही, ठीक आहे. 80% मध्ये उरल्या जागा 80% मध्ये पण 50% जागा एम कोटा यू कोटा, हे बाकीच्यांसारखाच नियम आहे त्यांना, ठीक आहे. फक्त एवढंच आहे की त्यांच्याकडे ज्या काही 100-125 जागा आहेत त्याच्यापैकी 20% जागा ते मॅनेजमेंट कोट्यातून भरू शकतात, बाकी 80 जागा ते आपल्या या प्रोसेस मधूनच भरणार आहेत, काय अडचण नाही, ठीक आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मंडळातील बाकी मी जिथे जिथे येल्लो केलेलं आहे तिथे तिथं महत्वाचं आहे, बाकी काय नाही. हे वेबसाईट वगैरे त्यांनी दिलेले आहेत, ठीक आहे. स्वतः कागदपत्र, ऍडमिशन ज्यावेळेस घ्यायचं, ज्यावेळेस तुम्हाला राऊंड लागतील, ठीक आहे, 2 राऊंड तुमचे लागणार आहेत. 2 राऊंड मध्ये तुम्हाला जिथे कुठं ऍडमिशन भेटणार आहे, कॉलेज भेटणार आहे, त्या कॉलेजला तुम्हाला स्वतःला सगळे कागदपत्र मूळ प्रतीमध्ये घेऊन तिथं जायचं आहे. बिलकुल आत्याला पाठवलं, मामाला पाठवलं, मावशीच्या मुलाला पाठवलं, काही जमणार नाही, तिथं तुम्हाला स्वतःला जावं लागेल. इन केस जर तुम्ही जाऊ शकले नाही, काहीतरी गंभीर वैद्यकीय कारण जर असेल, तर गंभीर वैद्यकीय कारणास्तव उमेदवार उपस्थित राहू शकत नसल्यास त्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये उपस्थिताने प्राधिकार पत्राप्रमाणे उपस्थिती नोंदवावी, अन्यथा अशा उमेदवार प्रवेशासाठी अनुपस्थित राहिला आहे असे समजून त्याचा प्रवेश आपोआपच रद्द झाला आहे असं कन्सिडर करण्यात येईल. त्याला एक फॉर्मॅट दिलं, तर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करावं लागेल की मला हा आजार झालेला आहे, त्याला एक डॉक्टरचं पत्र जोडावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ते कन्सिडर करतील. नाहीतर 99% तर तुम्हाला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे, स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे, चालेल, ठीक आहे. आणि तुम्ही ग्रॅज्युएट मुलं आहात, एकदमच लहान लेकरासारखं करू नका अशा चुका छोट्या छोट्या. प्रवेशानंतर कोणत्याही वेळी उमेदवाराने खोटी माहिती पुरवून प्रवेश घेतला असं लक्षात आल्यास विद्यापीठ त्याच्यावर कारवाई करेल किंवा ते प्रवेश जो आहे तो रद्द करू शकतो, ठीक आहे. बरेच नियम त्यांनी दिलेले आहेत पोरांसाठी, पण मी महत्वाचे तुम्हाला वाचून दाखवतो. जर एखाद्या उमेदवाराने ऍडमिशन घेतलं, ठीक आहे, एखाद्याने ऍडमिशन घेतलं आणि त्याला ते नंतर रद्द करायची जर इच्छा झाली की यार मला नको इथं, ठीक आहे, तर ते रद्द करायचं असल्यास त्याला नाही ऍडमिशन नाही घेतलं त्यांनी, ठीक आहे, ऍडमिशन नाही घेतलं त्यांनी. फॉर एक्झाम्पल त्याचा फर्स्ट राऊंड मध्ये लागला XYZ कॉलेजला, XYZ कॉलेजला ऍडमिशन नाही घ्यायचं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा दापोलीला लागला, तुम्हाला दापोलीला नाही घ्यायचं, तर मग तुम्हाला तिथं काय करावं लागेल, पुढील प्रवेश फेरीसाठी त्याचा विचार व्हावा असे वाटत असल्यास संकेतस्थळावर म्हणजे ऑनलाईन तुम्हाला काय करायचं, 200 रुपयाची फीस तिथं भरायची आहे आणि ते ऍडमिशन कॅन्सल करायचं, म्हणजे ती जी सीट आहे ती कॅन्सल करायची. म्हणजे बघा 600 रुपये तुम्हाला परीक्षेला, 1,500 रुपये तुम्हाला, 700 रुपये तुम्हाला परीक्षेला, 1,500 रुपये तुम्हाला अर्ज भरायला, आणि जर पहिल्याच राऊंड मध्ये कॉलेज भेटलं आणि ते जर कॅन्सल करायचं असेल त्याच्यासाठी वेगळे 200 रुपये, ठीक आहे. आणि त्या नेट कॅफेवाल्याचे पैसे वेगळे, ती गोष्ट वेगळी. एवढा भरभर पैसा आपण देतोय, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक भरा. हे 200 रुपये कोणाचेच वाया नाही गेले पाहिजेत, कुणालाही बिनकामी कॉलेज नाही भेटलं पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे तेच कॉलेज तुम्ही वर टाका, बाकीचे कॉलेज खाली टाका, चालेल, ठीक आहे. सो 200 रुपये फीस भरून जर कोणी नाकारला नाही आणि त्याचं ऍडमिशन तसंच राहील, तिथं व्हॅकंट राहिली जागा, तुम्ही तिथं गेले नाही, तर मात्र तुमचं ते 100% कॅन्सल होतं, म्हणजे तुम्ही त्या फेरीतूनच बाद होता, ठीक आहे. तर त्याचा तिचा विचार तिसऱ्या फेरीखेरीज कुठल्याच फेरीला केला जाणार नाही, दुसऱ्या राऊंडसाठी तुमचा विचारच केला जाणार नाही. पहिल्या राऊंडला तुम्हाला एक ऍडमिशन घेणं आहे किंवा 200 रुपये भरून कॅन्सल करणं आहे, तर तुमचा दुसऱ्या राऊंडला विचार होईल. पहिल्या राऊंडला तुम्ही काहीच नाही केलं तर दुसऱ्या राऊंडला पण ते कन्सिडर नाही करणार, तुम्हाला डायरेक्ट थर्ड राऊंडला म्हणजे स्पॉट राऊंडलाच ते कन्सिडर करतील. आलं लक्षामध्ये? चलो, सो ही चूक कोणी करू नका. पहिल्या राऊंड मध्ये कुठं लागलाय आपला बघा आणि तिथं तुम्हाला काय करा, पैसे 200 रुपये भरून कॅन्सल करा किंवा मग फीस भरून ऍडमिशन करून टाका, ठीक आहे. फीस वगैरे किती आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. राखीव जागांचा तपशील याच्यात दिलेला आहे, ते नॉर्मल जे आहे तेच आहे आपलं पर्सेंटेज, ठीक.
ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटक. अच्छा. महत्वाचं काय आहे याच्यामध्ये आणखीन अधिभार दिलेले आहेत. अधिभार म्हणजे कोण्या सर्टिफिकेटला किती मार्क्स तुम्हाला भेटू शकतात हा टेबल आहे. याच्यासाठी मी एक छोटासा सेपरेट व्हिडिओ करतो हे एक्सप्लेन करण्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगत नाही म्हणजे तुमच्या डोक्यावरून नको जायला. ठीक आहे. शिक्षण पद्धत कशी असणार आहे म्हणजे कसं सेमिस्टर वाईज कसं असणार आहे, रजिस्ट्रेशन काय असणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढचं पण त्यांनी दिलेलं आहे. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुमची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ठीक आहे. फिजिकल चेकअप केलं जाणार आहे. ते फिजिकल चेकअप तुम्हाला त्या विद्यापीठामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच करायला लागतात शक्यतो. आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि जे सब कॅम्पस आहेत त्यांना एखादं ठराविक हॉस्पिटल दिलेलं असतं त्या हॉस्पिटलला जाऊन ते करावं लागतं. त्याच्यानंतरच ते तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करतात म्हणजे तुम्ही फिजिकली वगैरे फिट आहात असं ते कन्फर्म करून घेतात एकदा. हा एक महत्वाचा नियम आहे. कमीत कमी 80% पेक्षा कमी असायला नाही पाहिजेत प्रेझेंटी, नाही तर ते तुमची एमएससी काढून घेतात म्हणजे ते तुम्हाला डिबार करू शकतात. ठीक आहे. 80% प्रेझेंटी लावा असं ते सांगतात प्रॉस्पेक्टस मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्ही भले कॉमन ऑफ वगैरे वगैरे काय काय लपडे काढता माहित नाही पण तसं करू नका. लेक्चर करा. ठीक आहे. आता महत्वाचं मला वाटतं संपत आले काय. हा शुल्क बघा. शुल्क मध्ये हे तुम्हाला डिटेल वाचावं लागणार आहे. तुम्हाला दिमाग लावून वाचावं लागणार आहे. कुठल्या पदव्युत्तर पदवीसाठी पहिलं सत्र दुसरं सूत्र आणि एमबीए ऍग्री किंवा एमएससी कृषी जैव तंत्रज्ञान म्हणजे हे ऍग्री बायोटेक साठी वेगळी फीस आहे. त्यांच्यासाठी जास्त असते बायोटेक साठी. सो याच्यासाठी टोटल फीस बघा जी नॉर्मल जी फीस आहे तर ती फीस आहे जवळपास 18,800 रुपये. ठीक आहे. 18,800 रुपये पहिल्या सेमिस्टरला. दुसऱ्या सेमिस्टरला आहे 10,700 रुपये. ठीक आहे. 10,700 रुपये. आणि एमबीए ला म्हणजे एबीएम ला किंवा ऍग्रीबायोटेकला ही 10,200 आणि 18,300 अशी आहे. बट हे झालं फक्त एज्युकेशन फीस. ठीक आहे. एज्युकेशन फीस झाली म्हणजे ही ट्युशन फीस वगैरे ते सगळं झालं. त्याच्यात तुम्ही वसतिगृहात जर राहणार असाल तर ती वरची आणि खालची अशी दोन्ही मिळून 29,800 आणि 16,700 अशी फीस येते जवळपास तुम्हाला. ठीक आहे. 16,000 ते 29,000 पहिल्या सेमिस्टरला 29,000 आणि दुसऱ्या सेमिस्टरला 16,000. ठीक आहे. ओके. म्हणजे हे 30,000 आणि ती जवळपास 30 म्हणजे 16 म्हणजे 20 जवळपास 50,000 तुमची एका वर्षाची फीस असणार आहे. कन्सिडर करून चला. मोठे म्हणजे मी ते राऊंड फिगर कन्सिडर केले 50,000 फीस तुमची असणार आहे. ठीक आहे. वरील शुल्का व्यतिरिक्त हे 50,000 सोडून तुमच्या फायनल सेमिस्टरला 2,000 रुपये सेपरेट तुमचे थेसिसच्या चेकिंगचे घेणार आहेत. तुम्हाला रिसर्च करून थेसिस सबमिट करावा लागतो. स्वतः खर्च करून तो थेसिस बाउंड करून तुम्हाला करायचा असतो. त्या थेसिस चेक करण्याचे पण सेपरेट 2,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. ठीक आहे. सो ठीक आहे. आता जे आहे ते आहे नियम. चला 2,000 रुपये चौथ्या सेमिस्टर मध्ये एक्स्ट्रा लागतील. चलो ओके. याच्या खाली काही महत्वाचं नाहीये. बारामतीच्या कॉलेजचे बरेच जण फीस विचारतील तर बारामतीच्या कॉलेजची वार्षिक फीस ही 1,06,000 रुपये आहे. 1,06,000 रुपये सगळ्यांनाच. ठीक आहे. आणि जे मॅनेजमेंट कोट्यातून घेतील त्यांचे ते डोनेशन वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आल्या. चलो ही डबल फीस त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक विद्यापीठाची दिलेली आहे की कोणा विद्यापीठात ऍडमिशन घेतलं तर किती पडेल. बट ते जवळपास सारखंच आहे. मला वाटतं याच्यापेक्षा पलीकडे महत्वाचं काय नाही. मी एवढंच येल्लो केलेलं आहे. त्याच्यानंतर येल्लो जर काय केलेलं असेल तर बघावं लागेल तसं. पण नाही याच्यामध्ये हे जे पेजेस आहेत जर तुम्ही डाउनलोड केलं तर हे जे 38 नंबरचे पेज आहे 38, 39, 40 हे 3 पेजेस प्रिंट काढायचे आणि याच्यावर तुमचे कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत आणि नाही याच्यावर टिक करायचं. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला सोपं जातं तिथं ऍडमिशन प्रोसेस जाताना आणि इथं अपलोड करताना दोन्ही वेळेस. ठीक आहे. तर हे थोडंसं व्यवस्थित हे त्यांनी टेबल बनवून दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये तुम्ही जसं समजा ओपन मध्ये असाल तर जात प्रमाणपत्र येणार नाही तुमच्याकडे मग इथं नाही करायचं. जर कॅटेगरीत असाल तर इथे यस करायचं. मग तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र आहे का इथे यस करायचं किंवा टिक करायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं काय काय अपलोड झालं आणि काय काय नाही आपण काय काय दिलं होतं. ते ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला ते जशाल तसेच डॉक्युमेंट जे आहेत ते याच सिक्वेन्सने घेऊन जाणार. ठीक आहे. तिथे गेल्याच्या नंतर हेच पेपर ते देतात तुम्हाला आणि या सिक्वेन्सने कागद लावा असं सांगतात. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. चलो त्याच्यानंतर मानांकन नसलेले विद्यापीठ ची जी कॉलेज आहेत हे महत्वाचे आहेत. ठीक आहे. बघा नॉन ऍक्रेडिटेड याला आपण काय म्हणतो नॉन ऍक्रेडिटेड डिपार्टमेंट. नॉन ऍक्रेडिटेड डिपार्टमेंट ऍक्रेडिटेडची स्पेलिंग चुकली. ऍक्रेडिटेड कॉलेज. ठीक आहे. मानांकन ज्यांचं कॅन्सल झालेलं आहे किंवा मानांकन गेलेलं आहे असे हे याची यादी त्यांनी दिलेली आहे. ही यादी लक्षात घ्या. ऑप्शन फॉर्म टाकताना ऍक्रेडिटेड डिपार्टमेंट जे आहे तुमच्या आवडीचं जरी असलं तरीही ते टाकू नका. ते तुम्हाला रिकमेंडेड नाहीये. ठीक आहे. आता बघा तुम्हाला समजा एएसडीएस मध्ये करायचंय. एएसडीएस मध्ये समजा तुम्हाला करायचं आहे
पण ASDS जर अकोला किंवा नागपूरला जर भेटत असेल तर घेऊ नका भावांनो, कारण ते नॉन अक्रेडिटेड आहे. ठीक आहे. एक्सटेन्शन मध्ये अमरावतीला, आता अमरावतीत फक्त इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन दोनच आहेत आणि दोन्ही पण नॉन अक्रेडिटेड आहेत, दोन्ही पण नॉन अक्रेडिटेड. त्यामुळे अमरावतीचं ऑप्शन लास्ट ऑप्शन राहू द्या, कुठेच नाही भेटलं तर अमरावतीत घ्या. ठीक आहे. हे जे आहेत ना, हे सगळे ऑप्शन सगळ्यात शेवटी टाका. समजा राहुरी जरी विद्यापीठ असलं, फॉर एक्झाम्पल, आता हे राहुरी विद्यापीठातले पण काही काही डिपार्टमेंट आहेत, हे इकडे विद्यापीठ दिलेले त्यांनी. राहुरी विद्यापीठातले एवढे जे कॉलेजेस आहेत, म्हणजे राहुरी मधलं हे खूप वाईट वाटलं मला हे. ठीक आहे. कारण कृषी अर्थशास्त्र लिहिले त्यांनी, म्हणजे माझी MSc तिथंच झालेली आहे. ठीक आहे. माझी MSc राहुरी मधले कॉलेजलाच झालेलं आहे PGI ला. बट नेमकं मी पास आउट झालो त्याच्यानंतर त्याचं ऍग्रेडेशन केलं. ठीक आहे. चलो, सो हे एक माझं डिपार्टमेंट आहे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स जर तुम्हाला राहुरीमध्ये भेटलं किंवा IWM भेटलं, ठीक आहे, IWMP म्हणायचे त्याला. ठीक आहे. काय IWM म्हणायचे, हा, सिंचन जल व्यवस्थापन. ठीक आहे. इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, IWM. त्यानंतर PGI राहुरीमध्ये, PGI राहुरी, पुणे, कोल्हापूर, धुळे, म्हणजे सगळ्याच कॅम्पस मधून ASDS उडालेलं आहे त्यांचं. ASDS सगळ्याच कॅम्पस मधून उडालेलं आहे. पुण्याचं सॉइल सायन्स असेल, बारामतीचे सगळेच विषय नॉन अक्रेडिटेड आहेत. बारामतीचे हॉर्टिकल्चरचे सगळे विषय नॉन अक्रेडिटेड आहेत. आणि MBA हे पण पुणे आणि बारामतीचं नॉन अक्रेडिटेड आहे. ठीक आहे. नॉन अक्रेडिटेड असल्याचा फायदा, तोटा काय आहे तर नॉन अक्रेडिटेड ते सध्याला आहेत, उद्या त्याचे अक्रेडिटेशन जरी आलं तरी मला नाही, म्हणजे असा विशेष असा काही खूप जास्त मोठा तोटा होत नाही. बट ठीक आहे, ज्यांना फक्त ऍडमिशन घ्यायचं, कॅम्पसमध्ये राहायचे, कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची, त्यांनी बिंदास ऍडमिशन घ्या. ज्यांना पुढे करिअर करायचंय, ज्यांना पुढे त्याच्यामध्ये PhD करायची, अकॅडमिक्स मध्ये तयारी करायची, त्यांनी प्लीज घेऊ नका. ठीक आहे. अकॅडमिक्स मध्ये जर करिअर करायचं असेल तर मग नॉन अक्रेडिटेड डिपार्टमेंटला तुम्ही घेऊ नका, तुमच्या डिग्रीवरही तसं येणार नाही काही. ठीक आहे. बट अक्रेडिटेड डिपार्टमेंट, अक्रेडिटेड ठिकाणीच तुम्ही घ्या जर अकॅडमिक्स मध्ये करायचंय. ज्या मुलांना फक्त ऍडमिशन घ्यायचंय, कॅम्पसमध्ये राहायचंय, सर आम्हाला फक्त वातावरण पाहायचंय आणि तिथं फक्त तयारी करायची कॉम्पिटेटिव्हची, मग त्यांनी मात्र हे IWM ला ऍडमिशन घ्या, इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घ्या, ASDS ला घ्या, काही अडचण नाही. ठीक आहे. बऱ्याच जणांना अकोलामध्ये राहून बँकिंगची तयारी करायची असते, त्यांना सुद्धा हे एवढे डिपार्टमेंट आहेत, तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं तरी काही बिघडत नाही तुमचं. तुम्हाला करायचंच नाही तर तुम्हाला टेन्शन नाही, कारण तुम्हाला करायचं कॉम्पिटेटिव्ह, तुमचं टार्गेट वेगळं आहे. ज्या मुलांना ओरिजिनल अकॅडमिक्स करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, पुढे PhD करायची, त्यांनी मात्र थोडंसं अक्रेडिटेड कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं. ठीक आहे. बाकी याच्या उपर काय असतील अडचणी तर सांगा. आता बाकी इथून पुढे काय नाही, इथून पुढे फक्त परिशिष्ट दिलेले आहेत याच्यामध्ये. एवढं सगळं महत्वाचं मला वाटलं या पूर्ण 56 पानामध्ये, त्यामुळं हे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आणखीन जर काही इश्यू वाटले तुम्हाला तर बिंदास तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. ओके, चलो. आणि आता याच्यासोबत लगेचच मी एक व्हिडिओ टाकेल की कॉलेज प्रिफरन्स टाकताना कसा विचार करायला पाहिजेत काय नाही, तर व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, ठीक आहे. MCRच्या प्रोसेसमध्ये जे जे काही इश्यू तुम्हाला वाटते, जे काही तुमचे पर्सनल इश्यू असतील, दुसरे कुठले इश्यू असतील, तर तुम्ही बिंदास कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ठीक आहे. किंवा मला मेसेज करा. ठीक आहे. एक सेकंड, इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर लिहितो, तर प्लीज फक्त व्हॉट्सअप करा, कॉल नका करू. कॉल मी उचलला नाही तरी मी व्हॉट्सअपवरचा रिप्लाय मात्र देतो. सॉरी. चलो, ठीक आहे. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा. ठीक आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून असे MCRचे आता भरपूर व्हिडिओ येणार आहेत, ते व्हिडिओ तुम्ही टचमध्ये राहाल. ठीक आहे. चलो, काय अडचण आली तर प्लीज डू कॉन्टॅक्ट, डू नॉट हेजिटेट. चलो, थँक्यू सो मच. सगळ्या ऍग्रिकॉसने शेवटपर्यंत हे लेक्चर पाहिलेलं असणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. जे MCRच्या प्रोसेसमध्ये आहेत ते खूप कन्फ्युज मध्ये असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी क्लिअर नसतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामाचा होऊन जाईल. तुम्ही प्लीज त्यांना पाठवा. ठीक आहे. ओके, शेअर करा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये राहणाऱ्या वगैरे पाहुण्यांमध्ये. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.